नाही, वास्तविक तुम्ही जर पाहिलं तर मुंबई शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आम्ही अनेक पाहिलेले आहेत. त्यांचे कार्यक्रम पाहिलेले आहेत, त्यांनी केलेली कामं पाहिलेली आहेत. पण असं मला वाटतं की नवीन अध्यक्ष जे आलेले आहेत त्यांना काय म्हणून त्यांनी नेमलं ते मला कल्पना नाही. परंतु त्यांची एकंदरीत वर्तणूक तुम्ही जर पाहिली तर त्या वर्तणुकीतून सत्तेचा माज दिसून येतो आणि जणू काही सत्ता आता आमच्यासाठी 100 वर्ष राहणार आहे, ही कधीच जाणार नाही, अशा प्रकारचा माज या पूर्वीच्या अध्यक्षांकडून कधी आम्ही पाहिला नाही. आणि चांगले चांगले अध्यक्ष होऊन गेले, त्यांच्यासोबत मी कामही केलेलं आहे. परंतु का आत्ताचे आलेली लोक जी आहेत ना ते अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली लोक आहेत. आणि त्याच्यामुळे आपण एखाद्या जबाबदार पदावर बसतो त्यावेळेला आपल्याला किती जबाबदारीने वागायचं असतं, त्याचं जर भान आपल्याला नसेल तर अशी गोष्टी घडतात. कुठल्या वेळेला कसं वागायचं, काय बोलायचं, हसायचं कुठं, आपले हावभाव दाखवायचे कुठे, याचं पण आपल्याला स्वतः ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. पण ते दिसलं नाही. मला त्याचं खरंच मनापासून वाईट वाटलं. आणि आता हे प्रतिकात्मक आंदोलन आहे, आम्ही आमचा संताप व्यक्त करण्यासाठी केलेलं हे आंदोलन आहे. आता याच्यातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना जबाबदारीवर ठेवायचं की मुक्त करायचं, का आणखीन अडचणी आपल्या परत परत वाढवून घ्यायच्या, ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठरवायचं आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत, त्यांनी ठरवायचे आहे. आम्ही त्यांचाही कार्यकाळ पाहिला आहे आणि आत्ताचाही कार्यकाळ पाहतो आहे. त्याच्यामुळे त्यांना जर वाटत असेल की मुंबई शहरातील लोकांनी त्या वन साइडेड त्यांना मुंबई महानगरपालिका दिलेलं, तर तसं नाही आहे. आजही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की हा घोटाळा हा EVMचाच आहे. आजही लोक साशंकपणे पाहतायत, शंका उपस्थित करतायत. त्यामुळे आपण जबाबदारीने भान ठेवून मुंबई शहरात राहणारा प्रत्येक माणूस हा अत्यंत हुशार माणूस आहे, त्यांना कल्पना आहे. थोड्या इकडे तिकडे मतांनी मुंबई महानगरपालिका जरी गेलेली असली तरीसुद्धा महानगरपालिकेमध्ये ताकद काही कमी नाही. त्यामुळे विचार करूनच पावलं उचलायला पाहिजेत. आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागण्यासाठी हे निषेध आंदोलन आज केलेलं आहे. आमची इच्छा आहे मुख्यमंत्र्यांकडे, प्रदेशाध्यक्षकडे, की त्यांनी त्यांचा ताबडतोब राजीनामा घेऊन त्यांना मुक्त केलं पाहिजे. मला असं वाटतं की लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधी पक्ष राहणं फार गरजेचं आहे. दुर्दैवाने विरोधी पक्ष ठेवायला जर आता सत्ताधारी मागत असतील तर हे काही लोकशाहीचं चांगलं लक्षण नाही. हा साहेब नेहमी म्हणतात त्याप्रमाणे हा घातक पायंडा पडतो आहे आणि हा पायंडा जो पडतो आहे तो भविष्यासाठी योग्य नाही. त्याचा निश्चितपणे भविष्यामध्ये आज आमच्या लोकांना त्रास होतो आहे, भविष्यामध्ये त्यांना त्रास होईल. जे आपण बी पेरतो तेच नंतर उगवणार आहे. तुम्ही पेरलेलं बी पुन्हा तसंच बाहेर पडणार आहे. आणि त्यामुळे मुंबई शहरामध्ये चेंबूरला झालं, गोरेगावला झालं, 3-4 ठिकाणी अशा प्रकारचे हादसे झाले. किंबहुना नाल्या सफाईबद्दलही बोंबाबोंब आहे, झाडाच्या छाटणीबद्दल बोंबाबोंब आहे. आज झाडं जुनी झाडं आहेत, ती झाडं पडत आहेत. या गोष्टीची काळजी घेतली पाहिजेत. आता मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, महापौर मला भेटल्या होत्या. मी महापौरांना म्हणालो की तुमची जबाबदारी जास्त वाढलेली आहे, सध्या तुम्हाला काम खूप मुंबईच्या इकडच्या व्यवस्थेने दिलेलं आहे, तर तुम्हाला ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मान्सूनपूर्वी
आहे तिथली दरड कोसळताना दिसते. तसेच प्रवेशद्वारावरती धबधबे येताना दिसतात. मुंबई आणि पुण्याचं कनेक्ट म्हणजे रेल्वे सकट सगळा थांबलेला आहे. बघा, कुठलंही काम घिसाड घाईने जर केलं ते अडचण येत होते. शिकारी ज्यावेळेला नेम धरून शिकार करतो ना त्याला शिकारी बोलतात, पण जो घिसाड घाईने शिकार करायला जातो त्याची स्वतःची शिकार होते. त्यामुळे घाईघाईने निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीला लागणारा फंड यासाठी जर अशा प्रकारच्या कामं काढून घिसाडघाईने करत असतील तर ते अत्यंत निषेधार्थ आहे. त्याचा विचार राज्याच्या मुख्यमंत्र्यांसहित उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करायला पाहिजे. दोन्ही महामार्ग बंद झाले. मुंबई पुण्याचा कनेक्ट तुटलाय. रेल्वे वाहतूक देखील बंद आहे कारण दरड मध्ये कोसळलं. याकडे कशा पद्धतीने नाही, हे बघा, हा निसर्ग जो आहे त्या निसर्गाचा पण कोप आपल्यावर आहे. आपण त्याला पाणी मुरायला जमीनच नाही ठेवले. मुंबईत सगळं जंगल झालेलं आहे. जिकडे तिकडे बघाल तर आपली खुदाई चालू आहे, वृक्षतोड चालू आहे आणि त्याच्यामुळे निसर्गाचा पण कोप झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आता निसर्ग जो पाऊस देतोय तो निदान पाणी तर आपण जपून ठेवायला पाहिजेत. आणि त्याच्यामुळे निसर्गाचा जो काही हा रुद्रावतार दिसतोय तो मानव निर्मित झालेला रुद्रावतार आहे. तर त्याला जर आपण रिचायला जागा ठेवली असती तर काय अडचणी आल्या नसत्या. निवडणुकीपूर्वी पालिकेने भाजपने अनेक तयार झाला होता तेव्हा त्याचं उद्घाटन झालं होतं. तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये स्पर्धा लागली होती. मनसेने सुद्धा त्यावर टीका केली होती. इन्फ्रामॅन कुणाला म्हणायचं त्यावेळी श्रेयवादाची स्पर्धा लागलेली होती. आता यावरती या श्रेयवादावरती प्रश्न होता. एक गोष्ट लक्षात घ्या, एखादा चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करायला पाहिजे. मिसिंग लिंक झाल्यामुळे लोकांना लोणावळ्याला न जाता डायरेक्ट जायला मिळते, चांगलीच गोष्ट आहे. त्याबद्दल मी त्याचे कौतुकही करेन. ठीक आहे, बाकी काय असेल ते असेल. हे जरी असलं तरी त्या काही गोष्टींची काळजी घेणं हे राज्य प्रमुखाच्या हातामध्ये आहे. एक सोडून दोन उपमुख्यमंत्री आहेत, एवढी मोठी टीम आहे. त्यांनी या काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजेत. श्रेय कोणी घ्यायचं ते त्यांचं त्यांना लखला भाऊ. माझ्या दृष्टीने लोकांसाठी जर चांगलं काम केलं तर ते चांगलं काम लोकांपर्यंत कायमस्वरूपी ठसून राहिलं पाहिजेत, एवढी तर काळजी घ्यायला पाहिजेत. तर निवडणुकीपूर्वी भाजपने सुरक्षित मुंबई, भ्रष्टाचार मुंबई असा नारा दिलेला होता. मात्र सध्याची स्थिती बघितली तर चौघांचा बळी गेलेला आहे. प्रचंड झाडं मुंबईत पडलेली आहे. तर मुंबई सांभाळता येत नाही. आता काय बोलून तसं काय, बघा, सत्तेवर कोणी जरी असतो तरी होणाऱ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे मुंबई सांभाळता येत नाही असं माझं काय म्हणणं नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत असतो. पण पावसापूर्वी काय काळजी घ्यायची तेवढी तर आपण घेऊ शकतो. ती जर आपण काळजी घेतली तर अशा घटना घडणारच ना. त्यामुळे ते मुंबई सांभाळू शकत नाही वगैरे वगैरे बोलणं काही मला उचित वाटतं. ठीक आहे. महापौरांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विस्तार म्हटलं जातं कारण की त्यांनी मरीन ड्राईव्हवरती बसलेले नागरिक कपल त्यांना उठवलं, त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी विस्तार म्हटलं जातं. कसं आहे, काही गोष्टी ह्या मीडियाच्या बाजूला राहून करायच्या असतात, काही गोष्टी मीडियाला घेऊन करायच्या असतात. आणि आपलं काम जर आपण चोख केलं तर मला वाटतं मीडिया त्याची दखल घेते. काम करणाऱ्या माणसाला सांगायला लागत नाही. काम करणाऱ्या माणसांचं वर्तमान मात्र, मी आता 40-45 वर्ष राजकारणात आहे, मी पाहतोय चांगलं काम करणाऱ्या माणसाची दखल मीडिया घेते, टीकाही करते आणि कौतुकही करते. किती वर्ष काम करताय? तुमचा जन्म नव्हता झाला तेव्हापासून ते राजकारणामध्ये काम करतायत आणि तुमच्यासारखी लोक त्यांनी मुख्यमंत्री पदावर नेऊन पोचवली. त्यांना तुम्ही सांगणार का? कुठं आपलं काय आहे, कुठं बोलायचं, कोणावर बोलायचं, किती बोलायचं, कसं बोलायचं त्याचं भान ठेवलं पाहिजे. आम्ही मुख्यमंत्र्यांवरती बोलतो का? चला एक वेळ मुख्यमंत्र्यांवर मी बोलू शकेन. आम्ही पंतप्रधानांवरती बोलतो का? अमित शहा साहेबांवरती बोलतो का? प्रत्येकाने आपली पायरी बघून बोलावं, पायरी सोडून बोलू नये. चला.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.